अतुल लोंढे ते म्हणतात की तुम्हाला आज मुख्यमंत्री पण काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल, तुमच्याकडे पुरावे आहेत ना, मग ते पुरावे घेऊन शपथपत्रावर तुम्ही का देत नाहीयेत? तुम्ही घाबरताय कशाला, हा त्यांचा मुद्दा आहे. आणि एक प्रकारे फक्त लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि वादळ उठवून द्यायचं, धुरळा उठवायचा, अशा प्रकारची रणनीती काँग्रेसची आहे असा आरोप तुमच्यावरती केला जातोय. खरंच असं होतंय का की तुम्हाला या सगळ्यांना पारदर्शकता आणायची? विलास, आम्ही मूर्ख नाही आहे ना, आम्ही मूर्ख नाही आहे. म्हणून ते जे मूर्खपणा करत आहेत आणि त्या मूर्खपणाला लॉ ग्रॅज्युएट असलेले आमचे सुविद्य मुख्यमंत्री जे आहेत ते त्याला दुजोरा देत आहेत. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बरं, मला सांग विलास, जे रावत होते निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांनी काय मुद्दा लक्षात आणून दिला? सेक्शन 33 प्रमाणे तुम्ही कुठलं ऑब्जेक्शन घेऊ शकता की समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता SIR सुरू आहे, त्याच्यानंतर जे पब्लिकेशन होतं वोटर लिस्टचं त्याच्यावर आक्षेप घेण्यासाठी तो नियम आहे. हा आम्ही काय केलेलं आहे तर जी वोटर लिस्टमध्ये जी गडबड घोटाळे झालेले आहे ते गडबड घोटाळे पुढे आणलेले आहे. आता राहिला प्रश्न ऍफिडेव्हिटचा. ऍफिडेव्हिट कशावर द्यावं लागतं विलास? माझं स्वतःचं डॉक्युमेंट असेल तर मी त्याच्यावर ऍफिडेव्हिट दिल ना साईन करून की हे माझं डॉक्युमेंट खरं आहे. अरे निवडणूक आयोगाचे दस्तावेज आहे ना, ऍफिडेव्हिट कशाला पाहिजे याच्यामध्ये? ते म्हणत असतील आम्ही दिलंच नाही तुम्हाला, कसं मिळालं असं? ज्ञानेश कुमार जे आहेत नाही विलास, आता तू असा प्रश्न विचारू नको, मला तुला काही म्हणायचं नाही आहे. हे निवडणूक आयोगाकडनं सर्टिफाईड पेपर्स आहेत सगळे हे घेतलेले, हे सर्टिफाईड स्टॅम्प्ड अँड साईन बाय इलेक्शन कमिशन. त्यामुळे तू असं म्हणू नको. ते त्यांच्याकडनं सर्टिफाईड डॉक्युमेंट घेतलेले आहे, 7 फूट लांबीचे डॉक्युमेंट आहे एका कॉन्स्टिट्युन्सीचे. आणि हे सांगतात डिजिटल. मग ते निवडणूक मुख्य आयुक्त काय म्हणतात, राजीव कुमार जे होते आता, ते म्हणतात की 3600 वर्ष लागतील. अरे तुम्ही आम्हाला मशीन रिडेबल लिस्ट द्या ना, तुम्हाला 15 मिनिटात AI मध्ये काढून दाखवतो तुम्ही काय काय गडबडी केल्या. 15 मिनिटात पूर्ण देशाच्या 545 कॉन्स्टिट्युन्सीच्या 542. हे जे उत्तरं दिल्या जात आहेत, हे जे पाठ दाखवले जात आहे स्पष्टपणे दिसत आहे. आता SIR मध्ये ज्ञानेश कुमारने द्यावं ना, ते इलेक्शन कमिशनचे आहेत, द्यावं त्यांनी ऍफिडेव्हिट करून की सगळे खरे आहे. BLOनी माफी मागितलेली आहे विलास, माफी मागितलेली आहे की आम्ही तुमचा फॉर्म परस्पर भरला, सह्या केल्या, गार्डनमध्ये भरून राहिले फॉर्म. त्यांचे मंत्री आहेत गिरिराज सिंग, त्यांचे 7 मेलेले नातेवाईक लिस्टमध्ये आहे आणि जिवंत असलेले लोक जे आहेत ते मेलेले दाखवलेले आहेत. जर तुम्ही 65 लाख लोकांना काढलेलं आहे तर त्यांनी ऑब्जेक्शन कशाच्या वर्षावर घ्यायचं? तुम्ही जेव्हा तिथे पब्लिश कराल की ऍड्रेस भेटले नाही, तुम्ही उपलब्ध नव्हतात, तुम्ही मृत दाखवलेले आहे, तरच ऑब्जेक्शन घेता येईल ना. तुम्ही दाखवत नाहीये. सुप्रीम कोर्ट सांगतं की तुम्ही आधार कार्ड घ्या. आता जे 11 डॉक्युमेंट दिलेले आहे ते आधार कार्ड शिवाय निघत नाहीत. तुमचं निवासी आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो ते आधार शिवाय निघत नाही, पण आधार कार्ड चालत नाही, निवासी सर्टिफिकेट चालतं. म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी 400 रुपये 500 रुपये 1000 रुपये खर्च करायचे डॉक्युमेंट्सवर. हा धंदा जो आहे ना हा स्पष्टपणे पकडला गेलेला आहे. हे निवडणूक हारलेले आहे. अरे त्या देशाचे प्रधानमंत्री निवडणूक हारले आहे, 6 राऊंडमध्ये मागे होते. गडबड घोटाळे करून आलेले हे लोक आहे, हे खोटं बोलतात, ऍफिडेव्हिट सांगतात. तुमचेच डॉक्युमेंट आम्ही कशाला ऍफिडेव्हिट करू? तुम्ही सर्टिफाय करून दिलेलं आहे आम्हाला, सर्टिफाय आलेल्या डॉक्युमेंटला ऍफिडेव्हिट करावं लागतं का? आणि सेक्शन 20 मध्ये ज्याच्यामध्ये समरी रिव्हिजन झालं असेल किंवा आता जे SIR झालेलं आहे चालू आहे, गडबड घोटाळा घापा करून निवडणूक जिंकण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये द्यावं लागतं. ते त्याच्यामध्ये लिस्ट देत नाही की 65 लाख लोक का बाहेर झालेले आहे. सगळं जे आहे ना हे खोटारडेपण आहे. आज खासदार चाललेले होते, ऐका ना विलास, शेवटला आज खासदार चालले होते. खासदारांपैकी त्यांनी सांगायचं की तुम्ही 30 प्रतिनिधी फक्त आतमध्ये येतील, तुम्ही खासदारांना जेलमध्ये घेऊन जाता. आणि बरोबर 2 वाजता पुन्हा सभागृह सुरू होणार होतं तर तुम्ही 2:16 त्यांना सोडता आणि बिलं पास करून घेता. या देशाचा कायदा, लोकांचं जीवन ठरवणारा BNS, ज्याला आपण IPC, CPC, CRPC मध्ये बदल केले, असेच 148 खासदार जे आहेत त्यांना निलंबित करून तो कायदा पास केलेला आहे. कसा त्याला कायदा म्हणता येईल? हे सगळं जे आहे ना ह्या देशामध्ये हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. आज अनिल बोंडेंना कदाचित चांगला वाटत असेल, ते खासदार आहेत, पण मला माहित आहे ही इज अ डेमोक्रेटिक पर्सन. त्यांना कळेल की जेव्हा हुकुमशाही येईल ना, जे जात्यात आहे सुपात जातील, जे सुपात आहे ते जात्यात जातील. आज त्यांना आनंद आहे, त्यांना सुद्धा उभं राहू देणार नाही ते नरेंद्र मोदी. कोणालाच उभं राहू देणार, आताही उभं नाही राहू देत म्हणा, तसा काही प्रश्न नाही आहे. पण या देशाची लोकशाही जर अडचणीमध्ये असेल आणि अशा पद्धतीच्या उघड्या डोळ्यांनी चोऱ्या माऱ्या लूटमार चालू असेल तर काँग्रेस ऐकणार नाही. हे यांनी काय फरक पडत नाही. आम्ही यांना घाबरत नाही. यांना कायद्याप्रमाणे काम करावं लागेल, यांना संविधानापर्यंत प्रमाणे काम करावं लागेल आणि यांना बाध्य करू. कारण या देशाची शेवटले न्यायालय जे आहे ना ते जनतेचं न्यायालय आहे, लोकशाही आहे. आणि त्या जनतेच्या न्यायालयात येण्याचं कारण जनतेला कळत आहे. जनता सुज्ञ आहे. बरं, ठीक आहे. जनता सुज्ञ आहे, ही गोष्ट खरीच आहे. जनता सुज्ञच आहे या देशातली, जनतेला कळतं. आणि जनतेनं दाखवून दिलं आतापर्यंत अनेक वेळा अनेक सत्ताधीशांच्या बाबतीत जनता किती सुज्ञ आहे.
राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत, मला सरांना चर्चेत आणायचं आहे ते याच्यासाठी दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप तुम्ही बघितले सर.